नमस्ते महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं न्यूज भारी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. देश राज्यातील 3 महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी. बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारनं देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भारतरत्न पुरस्काराबाबत जेव्हा अडवाणींना सांगितलं तेव्हा ते भारावून गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. राम मंदिराच्या अभिषेकावेळी ते खूप आनंदी होते असं त्यांची कन्या प्रतिभा अडवाणी यांनी भावुक होत सांगितलं. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. आता राजकारणाकडे वळूया. शिंदे फडणवीस सरकारनं मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत. सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाविरोधात भुजबळांनी रान उठवले. भुजबळांनी शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात त्यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचं भुजबळांनी सांगत 16 नोव्हेंबरलाच मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे अशी चक्क कबुली दिली. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सांगू शकतील, आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही असं स्पष्टीकरण देत फडणवीसांनी भुजबळांच्या राजीनाम्याचा निर्णय शिंदेंच्या कोर्टात टाकला आहे. आता थोडं अभिनेत्री पूनम पांडेविषयी बोलू. अभिनेत्री मॉडेल पूनम पांडेनं अक्षरशः स्वतःच्या मृत्यूचा तमाशा बनवला. शुक्रवारी दुपारी पूनम पांडे हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचं सर्वायकल कॅन्सरनं निधन झाल्याची बातमी पसरताच तिच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला धक्का बसला. सोशल मीडियावरही तिच्या निधनाच्या बातमीची चर्चा होऊ लागली. मात्र तिचा मृत्यू कुठे झाला, मृतदेह कुठे आहे, नातेवाईक का समोर येत नाहीत या सर्वांमुळे अखेर शंकेची पाल चुकचुकली. अखेर ही बातमी खोटी आहे, मी जिवंत असल्याचं स्वतः पूनमनं शनिवारी व्हिडिओ शेअर करत सांगितलं. सर्वायकल कॅन्सरच्या जनजागृतीबद्दल हा खटाटोप असल्याचं तिचं म्हणणं आहे. मात्र स्वतःच्या मृत्यूचा असा तमाशा करणं हे अनेकांना आवडलं नाही. या साऱ्या प्रकारामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलही करण्यात आलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून सांगा आणि अशा अपडेट बातम्यांसाठी न्यूज भारी या यूट्यूब चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.